हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. श्रुतिका सजलेच्या तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या निवलायच्या जी व्हिडिओचा टॉपिक आहे आपले गोल्स. कधी कधी आपल्या लाईफमध्ये अशी परिस्थिती, अशी सिच्युएशन येते ना की जिथे ना आपल्याला असं वाटतं भाई आपले गोल्स नको आपण कंप्लीट करायला, जाऊ दे. घरामध्ये रोजची किटकिट, बाहेरचं वेगळं टेन्शन, परत दुसरं वेगळं टेन्शन. तर आपल्या लाईफमध्ये हमेशा प्रत्येकाच्या लाईफमध्ये सिच्युएशन येते. तर मग आयुष्यात ना एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा, आयुष्यात ना सगळ्या गोष्टीसोबत लाईफमध्ये कॉम्प्रोमाइज करा, सगळ्या गोष्टीसोबत कॉम्प्रोमाइज करा, पण लाईफमध्ये आपल्या करिअरला घेऊन कधीच कॉम्प्रोमाइज करू नका. कारण कसं आहे माहिती आहे का, लाईफला आपण जर गोल डिसाईड केलेत ना तर आपल्याला ते गोल अचीव करण्याला बोलतात ना प्रॉब्लेम्स येणार, डिस्ट्रॅक्शन येणार, भरपूर साऱ्या गोष्टी येणार, पण आपल्याला त्या डिस्ट्रॅक्शनला पार करून ना आपल्याला त्या गोल्सना आपल्याला अचीव करायचं आहे. नाहीतर जर आपण एकदा हार मानली ना की नाही बाई म्हणजे घरामध्ये रोजची किटकिट आहे, बाहेर वेगळंच आहे सिच्युएशन, बाहेरचे वेगळेच प्रॉब्लेम आहे, बॉयफ्रेंडचा वेगळा प्रॉब्लेम आहे, हा तिसऱ्या गोष्टीचा वेगळा प्रॉब्लेम आहे, तर आपण आपल्या लाईफाने अचीव बोलतात ना की ह्या जर गोष्टीमध्ये अडकून बसलो ना आपण कधीच आपल्या गोल्सवर बोलतात गोल्सवर कामच नाही करू शकणार. परत बघा, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले म्हणजे गोल्स अचीव करताना आपल्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येणार, पण ते प्रॉब्लेम्सना आपल्याला पार करता आले पाहिजे ना की परिस्थिती अशी आहे. कधी कधी अशी बेकार सिच्युएशन येते ना की आपल्याला असं वाटतं की भाई नको म्हणजे तिथून माघार घ्यावी, पण आयुष्यात ही चूक नका आयुष्यात कधीच करू नका. लाईफमध्ये काहीही सिच्युएशन येऊ दे, तुम्हाला जर असं वाटायचं असेल ना की तुमच्या लाईफमध्ये आता तुमचा टाईम इम्पॉर्टंट आहे की नाही बाई माझ्यासाठी हा माझा टाईम इम्पॉर्टंट आहे, मला गोल अचीव करायचं आहे, तर तो टाईम तुम्ही स्वतःला द्या. तुमच्या घरामध्ये कितीही लोक तुम्हाला शिव्या घालू दे, कारण जर कारण मोस्टली असते ना मिडल क्लास आपल्या फॅमिलीमधूनच ही सुरुवात होते. बाहेरचे प्रॉब्लेम तर काम राहिले, पण पहिली सुरुवात ही आपल्या घरातूनच होते. जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुमच्या लाईफमध्ये तुमच्यासाठी हा टाईम इम्पॉर्टंट आहे, तर प्लीज तो टाईम तुम्ही तुमच्यासाठी सेल्फिश व्हा थोडंसं आणि स्वतःच्या गोल्ससाठी द्या. कारण ही वेळ ना परत तुमच्या आयुष्यात येणार नाही, तुमचा हे एज ना परत येणार नाही. तर जर तुम्ही तुमच्या गोल्ससोबत आज कॉम्प्रोमाइज केलं ना आयुष्यात तुम्ही एवढं रिग्रेट कराल ना की तुम्ही म्हणजे रिग्रेट ही अशी गोष्ट असते ना ती खूप बेकार असते. त्याच्यापेक्षा ना रिग्रेट करण्यापेक्षा त्या गोल्सवर ट्राय करा. कधीच गोल्सला सोडू नका. लाईफमध्ये परिस्थिती कशी पण असू दे, सिच्युएशन कशीही असू दे, गोल्सला अजिबात सोडू नका. गोल्सला अचीव करा. कोणी तुम्हाला कितीही बोलू दे, काहीही बोलू दे, पण ना आपल्या गोल्सला अचीव करा. कधीच गोल्सला सोडू नका. बघा, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही सिच्युएशन येत असतात, तर त्या परिस्थितीचा सामना करा. फक्त एवढं एकच सांगते की त्यातून बाउन्स बॅक घेऊ नका आणि आपल्या गोल्सला सोडू नका. नाही तर आयुष्यामध्ये आपले गोल्स आहेत तर आपल्या सर्व गोष्टी, आपल्या लाईफमध्ये गोल्स नाही तर मग आपल्या आयुष्याला काय अर्थच नाही आहे. एवढंच एक सांगायचं की लाईफमध्ये ना गोल्सला घेऊन कधीच कॉम्प्रोमाइज करू नका. लाईफमध्ये परिस्थिती, सिच्युएशन कशीही असू द्या, त्या गोष्टीचा फेस करा आणि तुम्ही तुमचा तो टाईम करिअरसाठी द्या, तुमच्या गोल अचीव करण्यासाठी द्या आणि स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिका. पहिली तर गोष्ट आपल्या मिडल क्लास फॅमिलीमधूनच हे सर्व गोष्टीची स्टार्टिंग होते, आपले होत असते. तर मी तर एवढं बोलेल ना की पहिलं स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिका. आपल्या गोल्ससाठी आपल्याला स्टँड आपल्यालाच घ्यावे लागणार. गोल्स आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची तर आपल्याला आपल्या गोल्ससाठी उभा राहता, स्टँड घेता आलं पाहिजे. कारण एकदा जर ही वेळ निघून गेली ना तर तुम्ही आयुष्यात कधीच काय करू शकणार नाही. तुमचं फ्युचर पुढे काहीच नाही. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. तर लाईफमध्ये ना जरा गोल्सवर फोकस करा. आणि अजून एक सांगते की कोण तुम्हाला ना उठवणार नाही आहे भाई, तुम्ही उठा, तुम्ही तुमच्याकडे ह्याच्या मागे धावा. आपले गोल्स आहे, आपल्याला समजलं पाहिजे की आपली लाईफ कुठून कोणत्या डायरेक्शनला चालले. लोक फक्त फायदा उचलायला येतात, फक्त फायदा उचलायला, मजाक करायला येतात. बाकी तुम्हाला पोचायला कोण येणार नाही. तर थोडंसं लाईफकडे सिरियस होऊन लक्ष द्या. तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे मित्र भरपूर आहे, मला सपोर्टिव्ह नाही बाई, तो सपोर्ट असतो फक्त एक लिमिटेड काळापर्यंत, पण असेल तुमचे जर मित्र, तुम्ही जर त्यांना हेल्प केली तर ते तुम्हाला हेल्प करतात, जर तुम्ही हेल्प नाही केली तर ते तुम्हाला हेल्प नाही करणार. माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे की कोण नाही आहे या दुनियेमध्ये कोणाचं, तर स्वतःच्या लाईफमध्ये करिअरवर फोकस करा. एवढंच बोलेल.